शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून सुषमा अंधारे नेहमीच ओळखल्या जातात, पण त्यांना आजपर्यंत कधीच विधान परिषद, राज्यसभा किंवा कुठलीच संधी मिळालेली नाही. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 2 वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या एका महिलेला थेट राज्यसभेवरती पाठवलंय. मी बोलतोय ज्योती वाघमारे यांच्याबद्दल. त्यांच्या या निवडीनंतर राजकीय वर्तुळामध्ये भलतीच चर्चा रंगली, कारण राहुल शेवाळे आणि शायना एनसी सारख्या दिग्गजांना डावलून ज्योती वाघमारे यांना चान्स मिळालाय. दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर आल्या की अंधारे आणि वाघमारे यांची नेहमीच जुंपायची. या सुषमा अंधारेंना शूर्पणखा म्हणणाऱ्या ज्योती वाघमारे आता संसदेत दिसणार आहेत. त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता, शिंदेंनी त्यांनाच का निवडलं, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा प्रवास एखाद्या मूवी सारखाच प्रेरणादायी आहे. सोलापूरच्या एका अतिशय गरीब दलित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे निष्ठावान कार्यकर्ते, पण घरची परिस्थिती इतकी बेताची होती की त्यांच्या वडिलांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केलं. पण चळवळीतलं त्यांचं काम पाहून सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं. वडिलांचा हा संघर्षाचा वारसा ज्योती वाघमारे यांनी पुढे नेला. बऱ्याच वेळा नेत्यांकडे अभ्यासाची कमतरता असते असं बोललं जातं, पण ज्योती वाघमारे मात्र याला अपवाद आहेत. त्या प्रचंड अभ्यासू आहेत. 10वी मध्ये त्यांना 84% मार्क होते, तर 12वी मध्ये त्या पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या आल्या होत्या. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये PhD मिळवली. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा 5 भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. 10 वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केलेल्या ज्योती वाघमारे यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती राजकारणामध्ये ठसा उमटवला. कदाचित हीच अभ्यासू आक्रमकता एकनाथ शिंदेंना भावली असावी. सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक काम करत असताना ज्योती वाघमारे या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या संपर्कामध्ये आल्या. प्रणिती शिंदे यांच्या जाई-जुई प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाला सुरुवात केली. त्यांच्यातील वक्तृत्व आणि कामाची धमक बघून 2014 मध्ये त्यांच्यावरती सोलापूर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. महिलांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी सोलापुरामध्ये मोठा लढा दिला. पण काही काळानंतर त्या सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाल्या आणि त्यांनी आपलं पूर्ण लक्ष हे व्याख्याने आणि अभ्यासावरती केंद्रित केलं. 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, तेव्हा मात्र ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचं ठरवलं. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जेव्हा एकनाथ शिंदे आपली वेगळी शिवसेना बाहेर घेऊन निघाले, तेव्हा त्यांच्या पक्षामध्ये महिला नेतृत्वाची मोठी पोकळी होती. 2023च्या दसरा मेळाव्यामध्ये नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि शीतल म्हात्रे यांसारख्या नेत्यांना मागे टाकून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाषण करण्याची संधी मिळवली आणि सर्वांवरतीच छाप उमटवली. नंतर त्यांना धाराशिव जिल्ह्याचं संपर्क प्रमुख पद आणि पक्षाचं प्रवक्तेपद देण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 महिला प्रवक्त्यांची नेहमीच चर्चा होते. एक म्हणजे ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि त्यांना तोडीस तोड उत्तर देणारा शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे. या दोघींमधलं वाकयुद्ध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. ठाकरे गटाकडून होणाऱ्या प्रत्येक टीकेला, मग ते संजय राऊत असोत किंवा आदित्य ठाकरे असोत किंवा सुषमा अंधारे असोत, त्या त्यांच्या भाषेमध्ये नेहमीच सडेतोड उत्तर द्यायच्या. सुषमा अंधारेंना तर त्या उघडपणे शूर्पणखा म्हणायच्या. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्र पिंजून काढला, महाप्रबोधन यात्रा काढली, पण त्यांना ना विधान परिषदेवरती संधी मिळाली, ना पक्षात कोणतं मोठं घटनात्मक पद मिळालं. पण दुसरीकडे काल आलेल्या ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारेंना टफ फाईट दिले. अवघ्या 2.5 वर्षांमध्ये राज्यसभेची उमेदवारी मिळणं हा सुषमा अंधारेंसाठी एक मोठा राजकीय धक्काच असणार आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आनंदराव अडसूळ, राहुल शेवाळे आणि शायना एनसी अशी मोठी नावं चर्चेमध्ये होती. मग एकनाथ शिंदेंनी या मोठ्या नावांना डावलून ज्योती वाघमारे यांनाच का निवडलं असावं? तर यामागे सुद्धा काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अभ्यासक आणि एक उच्चशिक्षित दलित महिला चेहरा देऊन शिंदेंनी सोशल इंजिनिअरिंग बरोबर साधलंय. दुसरं म्हणजे संसदेत पक्षाची बाजू मांडण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठीवरती प्रभुत्व असणारा नेता हवा असतो. तांत्रिक मुद्द्यांवरती वाघमारे कोणालाही पुरून उरण्यासारख्याच आहेत. तर तिसरं म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांच्यासमोर एक सक्षम राजकीय पर्याय उभा करण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा असं बोललं जातंय. थोडक्यात सांगायचं तर डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवरची निवड ही एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोकच आहे. त्यांनी एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेत. विरोधकांना शह दिलाय, दलित समाजाला प्रतिनिधित्व दिलंय आणि संसदेमध्ये पक्षाची बाजू मांडण्यासाठी एक बुलंद आवाज दिलाय. ज्योती वाघमारेंचं राज्यसभेवर जाणं हे सुषमा अंधारे यांना जेलस फील करणारं नक्कीच ठरणार. तुम्हाला काय वाटतं? ज्योती वाघमारे यांना संधी देणं हा एकनाथ शिंदेंचा योग्य निर्णय आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.